बेधडक टाइम्स न्यूज, सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे व्यासपीठ। लेकरासाठी लढतोय हे मराठा समाजाला महाराष्ट्राला सांगतोय। एक मेला तरी चालत, पण लाखो करोडो लेकरं मराठीचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसलोय। मी कोणताही अतिरेक करत नाहीये, परंतु नाविलाजी मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाहीये। समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नये, परंतु मला नाविलाजी मी आपल्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आमरण उपोषणाला बसलो। आता मराठी एक आहेत का नाहीत हे उभ्या जगानं बघितल्या। त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही, एकजूट दाखायची गरज नाही। सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही, त्याच्यामुळे ते झालेलं आहे। त्यामुळे इकडं आलेलीच गर्दी एकजुटी असं थोडंच आहे, काही गरज नाही। कामं सोडून येऊ नका, मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार। तुम्ही एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता, कोणाला विरोधही केला नव्हता, तरी सुद्धा समाज एकवटला हो करोडा तुमच्या मागे निवडणुकीच्या दृष्टीने। मी काय वाईट केलंय? मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावीत म्हणून लढतोय, मरायला तयार। मी काय वाईट करतो? ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज। त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही, शांत जे येतील ते। याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका, कामं बुडवून यायचं नाही कुणी आपली। कारण या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे, शेतामुळे पण होणार आहे। समाजाचं काय आरक्षण ठरलंय, काय विषय ठरले देऊन टाका। आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत, तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा। आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण तुम्ही जाता 2 वर्षांनी, या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसा, त्यांना सांगा त्यांचं ज्या ठरलेल्या गोष्टी त्यांना त्या द्या। मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही। माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण, ते आम्हाला द्या, तिकडं भांडा। पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप शिवसेना कोण कोण आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय। मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो, चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा। मला राजकारणात जायचं नाही, उगाच बोंबलाच नाही। मग तुम्हाला बोलायला संधी नाही। मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलोय आता, समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली, सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा, की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या। मग परत तुम्ही म्हणतात तुम्ही विधानसभेला कसं काय आले पुढं, तर तुम्हाला सांगितलं ना आता जा, तर तुम्ही जा ते प्रश्न सोडून आणा, आम्ही येत नाही। तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही, समाज तुम्हाला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय। समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला तिकडे जा म्हणलं तर तुम्ही गेले नाही, इकडे काय बोंबलता मग, असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार। तुम्ही प्रश्न सोडा। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या व मुलाखती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेधडक टाइम्स न्यूज हे यूट्यूब चॅनल।